नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन कथेमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. समीर एका मोठ्या कुटुंबात एकत्र वाढलेला. आई वडील, आजी आजोबा, काकू काका, चुलत भाऊ बहीण अशा सर्वांसोबत राहणारा साधा आणि मनाने खूप चांगला मुलगा होता. त्याच्या घरात प्रेम, आपुलकी आणि एकमेकांसाठी जगण्याची भावना होती. नोकरी लागल्यानंतर त्याच्यासाठी स्थळे येऊ लागली. त्याच वेळी प्रियाचं स्थळ आले. प्रिया सुंदर, सुशिक्षित आणि हुशार होती, पण ती लहानपणापासूनच न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये वाढलेली असल्यामुळे मोठ्या कुटुंबात राहण्याची तिला भीती वाटत होती. समीर आवडला होता, पण त्याच्या जॉईंट फॅमिलीची अट तिला मनात अडथळा बनली होती. मैत्रिणीच्या सल्ल्यावर तिने लग्नाला होकार दिला, पण मनात ठरवले की काही महिन्यांनी समीरला वेगळं राहायला तयार करायचे. लग्न झाले. सुरुवातीला सर्व काही छान चालले. घरातील प्रत्येकजण प्रियाला मुलीसारखे प्रेम देत होते. सासूबाई तिची काळजी घेत होती. आजी तिच्यासाठी गोष्टी सांगत, काका काकू मदत करत आणि संपूर्ण घर तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होते. तरीही तिच्या मनात वेगळे राहण्याचा विचार कायम होता. एक दिवस तिने समीर समोर वेगळे राहण्याचा विषय काढला. समीरला धक्का बसला, कारण त्याच्यासाठी कुटुंब म्हणजेच संपूर्ण जग होतं. त्याने प्रियाला समजवलं की आई वडिलांनी त्यांच्यासाठी खूप त्याग केला आहे आणि त्यांना सोडून जाणे त्याला योग्य वाटत नाही. प्रियाला त्यावेळी त्याचे म्हणणे पटले नाही. काही दिवसांनी घरातील आजी आजारी पडल्या. संपूर्ण कुटुंब रात्रदिवस त्याची सेवा केली. प्रियाही त्यात सहभागी झाली. त्या काळात तिने पाहिलं की संकटात प्रत्येक जण एकमेकांच्या पाठीशी उभा होता. काही महिन्यांनी प्रिया स्वतः आजारी पडली. तेव्हा घरातील प्रत्येकाने तिची इतकी काळजी घेतली की तिला स्वतःच्या आई वडिलांची आठवणही आली नाही. त्या प्रेमाने तिचं मन बदलू लागले. एक दिवस तिने स्वतःच्या आई वडिलांना विचारले, मी वेगळे राहण्याचा विचार करत होते, पण येथे सगळे माझ्यावर इतके प्रेम करतात, मग मी त्याच्यापासून दूर का जावे? आईने उत्तर दिले, खरे नाते रक्ताने नाही तर प्रेमाने जोडले जाते. त्या दिवसापासून प्रियाने मनातील गैरसमज दूर केले. तिने समीरची माफी मागितली आणि सांगितले की ती आता या कुटुंबाला सोडून कुठेही जाणार नाही. समीरच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. काळ पुढे सरकला. घरात नवीन आनंद आले. मुलांचा जन्म झाला आणि तेही त्या प्रेमात वातावरणात वाढू लागले. प्रियाला समजले की मोठ्या कुटुंबात कधी मतभेद होतात, पण त्याच्याबरोबर आधार, प्रेम, सुरक्षा आणि आपलेपणाही मिळतो. शेवटी तिने मान्य केले की काही नाती जपण्यासाठी थोडा त्याग करावा लागतो, पण त्या त्यागाचे फळ आयुष्यभर मिळते. अशा प्रकारे स्वार्थापेक्षा नात्याची किंमत मोठी असल्याचे तिला उमगले आणि तिचे आयुष्य खऱ्या अर्थाने पुन्हा सुखी झाले. ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.